आहे वाई मध्ये. Are you asking why? You will find out. कुठे जाऊ नका, बघत राहा. We are right here, baby. वाव यार, काय मस्त जागा आहे. दगड 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 दगड. युवागिरी. तर बाय द वे इकडे काय आणलंय मला? सुंदर आहे ना जागा? तुला रोमॅन्स वगैरे सुचलाय का? लांब लांब तिकडे तिथे जा. मी तुला पृथ्वी प्रदक्षिणा घालायला घेऊन जाणार. इकडे काय बोटनी किंवा बाईकनी? ए स्टुपिड, आपण मुंबईवरनं इथपर्यंत बाईकनी आलो. येस. पण आपण ज्यांना आता भेटणार आहोत ते सायकलिस्ट आहेत. सायकलिस्ट. ओके. येस. आणि त्यांचा रेकॉर्ड आहे की इंडियामध्ये त्यांनी जास्तीत जास्त डिस्टन्स कव्हर केलाय आणि तो पण सायकलवर. कॅन यू बिलीव्ह दॅट? रिली? सायकल वरती? आणि त्यांना भेटणार होता पण? मग कुठे आहे? वेअर आर यू? नाव काय त्यांचं? प्रसाद एरंडे. प्रसाद एरंडे. प्रसाद जी. प्रसाद जी. अरे मिस्टर सायकलिस्ट. मागून एंट्री मारली. हॅलो. हाय हाय. सॉरी, मला यायला थोडा वेळ झाला. इट्स ओके. इट्स ओके. ट्रेनिंग मध्ये होतो त्यामुळे यायला उशीर झाला. पण काय डिस्टन्स वगैरे म्हणजे ऍड्रेस मिळाला ना? हो, लोकेशन व्यवस्थित. तुम्हाला आवडलं हे लोकेशन? आम्हाला खूप आवडलं. इकडे काय शूटिंग वगैरे होते का? खूप. हो, भरपूर शूटिंग होतं इकडे. आणि आज फिरण्यासाठी मी तुम्हाला एक सरप्राईज आणलं. तुम्ही सरप्राईज आणलंय? हो. तुम्ही रेडी आहात? रेडी रेडी रेडी. सरप्राईज साठी रेडी असतात. या रे इकडे. या रे. कोण? सायकल देताय तुम्ही आम्हाला? अरे फ्री मध्ये. अरे थँक्यू थँक्यू. ती माझी आहे. तर आपण आता कुठे चाललोय? आपण थोडं इकडे फिरूया, कारण इकडे खूप सुंदर लोकेशन आहेत. ते मी तुम्हाला दाखवतो आणि आपण पूर्ण प्रवास सायकलवर करूया. डन डी. एक्सरसाइज होगा. चलो 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 चलो. यार मजा येते ना एकदम सायकलिंग. आता तुम्हाला नेचर 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 खूप बघायला मिळत असेल. हो, मला भरपूर आवडतं निसर्गात फिरायला. एवढ्या छान निसर्गात कधी थकवा जाणवणारच नाही ना. ऊन वारा पाऊस याच्यामध्ये राहणं मला फार आवडतं. ऊन वारा पाऊस. असं झालंय पावसात कधी सायकल चालवली आहे? पावसात तर खूप मजा येते. म्हणजे बॉडी हीट करत असते आणि पाऊस आपल्याला थंड करत असतो. एकदम मजा येते. हो. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुम्ही तुमचा रेकॉर्ड क्रॅक केलाय तो. येस. कसा होता प्रवास आणि एक्झॅक्टली काय रेकॉर्ड होता आणि किती डिस्टन्स तुम्ही कव्हर केला? प्रवास एकदम छान होता. मी पूर्ण भारतामध्ये 14,576 किलोमीटर सायकलिंग केलं. वाव. आणि एवढी मोठी संख्या घेतल्यानंतर असंच होतं, वाव उफ. पण मी कधी याचं प्रेशर घेतलं नव्हतं. मी फक्त रोज किती चालवायचे, एका तासाला किती चालवायचे, 10 मिनिटाला किती चालवायचे याचा विचार करत होतो. या सायकलिंगमुळे मला असा फायदा झाला की मोठे मोठे आपल्या देशातले जे लेजंड आहेत, म्हणजे मिल्खा सिंग, राहुल द्रविड, अण्णा हजारे यांची भेट घेतात. नमस्कार, मी अपूर्व राजणकर. हाय, मी स्नेहा चव्हाण. आणि तुम्ही पाहत आहात एंगेज डिओ स्प्रे प्रस्तुत युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. बरं प्रसाद, मी ऐकलं डॉक्युमेंटरी वगैरे बनवली आहेस. काय सीन काय त्याचा? डॉक्युमेंटरी म्हणजे असं की जर मी नॉन सायकलिस्ट असताना जर रेकॉर्ड बनवू शकतो, सगळीकडे जाऊन प्रवास करू शकतो, आणि मी जर हे कोणाला सांगितलं किंवा लिहून ठेवलं त्याचं एक पुस्तक, तर लोक वाचतील आणि ते विसरून पण जातील. बरोबर. पण मी जर त्याचे व्हिडिओज बनवले की मी नक्की रस्त्यावर करतो काय, की ज्याच्यामुळे मी एवढा लांबचा प्रवास आरामात करू शकतो, तर त्यामुळे मी प्रवास करायचा आणि त्याची डॉक्युमेंटरी बनवायचं ठरवलं. आणि हीच जर मी फक्त भारतात बनवली असते तर लोकांचा असा समज पण झाला असता की ह्याने आधी प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे ह्याला हे सोपं वाटतंय. म्हणून मी पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करायची आणि त्याचं डॉक्युमेंटरी बनवायची असं ठरवलं. की त्याच्यामध्ये आत्ता मी थायलंड, कंबोडिया, भारत आणि युरोपियन कंट्रीज क्रॉस केले. आता फक्त मला ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे 2 कंप्लीट केले की माझी ती पूर्ण डॉक्युमेंटरी झाली पृथ्वी प्रदक्षिणेची. आणि त्याच्यामध्ये मी लोकांना चांगल्या प्रकारे गाईड पण करू शकतो. आणि मी सगळ्यांना सांगतो की सायकलिंग केल्यामुळे फक्त स्वतःचं शरीर नाही तर आपण निसर्गसुद्धा चांगला ठेवतो. आणि निसर्ग चांगला झाला तर आपलं शरीर आपोआप चांगलं होईल. मला सांग, तुझं ध्येय काय? व्हॉट इज युअर एम? काय अचीव करायचं तुला? मला अचीव करायचं 100 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. 100? येस, 100. आणि ते पुढच्या 3 वर्षात. मी 100 गिनीज बुक मधले रेकॉर्ड वाचले पण नसतील. आणि ऍक्च्युली आपल्या इकडे तेच आहे की लोकांना याचा अवेअरनेस कमी आहे की वर्ल्ड रेकॉर्ड काय असतात, ते कसे करायचे असतात. म्हणजे मी सुद्धा शाळेत असताना
जेव्हा गिनीज बुकचं नाव ऐकलं होतं ना तेव्हा कधी वाटलं नव्हतं की मी सुद्धा हे करेन. कधी करशील? हां, कारण की तेव्हा असं वाटायचं की हे काहीतरी स्पेशल लोक असतात की ज्याची उंची जास्त आहे, जो बुटका आहे, जो फार जाड आहे, अशाच लोकांचं नाव होतं. ते काहीतरी स्पेशल असतं असं वाटतं. पण असं नाही आहे की आपण प्रत्येकजण स्पेशल आहे. तो हिरो कसा बनतो तर त्याच्या आवडीचं त्याला काम मिळालं होतं. पण आहे कुठलं नेक्स्ट रेकॉर्ड? नेक्स्ट रेकॉर्ड मी करतोय पुढच्या महिन्यात 5 रेकॉर्ड करायचे ठरवतोय की आत्ता जी तुम्ही हलिकल बाईक चालवताय, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक बाईक, हां, तर याच्यावर 2 रेकॉर्ड्स आहेत की एक 12 तासात मॅक्झिमम डिस्टन्स आणि 24 तासात मॅक्झिमम डिस्टन्स असे आहेत. 24 तास म्हणजे झोपणार नाही तू? नाही झोपणार आहे. काही काय? हो, 24 खाणार तास काय? खायचं आपलं रेग्युलरच. माझं डाएट असं काही स्पेशल नाही आहे. अरे पडीन ना. नाही पडत तू. थांबूया आपण जरा. कसं वाटलं तुम्हाला सायकल प्रवास? 5 किलो कमी झाले माझे. वा वा. तुझे किती कमी झाले? माझं काय, मी फिटच आहे. अरे वा, छानच. बरं, तुम्ही दमला असेल आता? आम्ही येतो. व्हेरी नाईस मीटिंग. मजा आली. थँक्यू. मला पण खूप मजा आली. पण माझं घर इथे जवळच आहे, तर तुम्ही थोडं चहा पाण्याला आमच्या घरी या. अरे नाही नको. नाही, थोडंसंच घ्या. अर्धा देतो मी तुम्हाला, जास्त नाही देणार. चला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव नाना एरंडे. अच्छा काका, मला सांगा तुम्हाला किती अभिमान आहे प्रसादवर? भरपूर अभिमान आहे. त्याने आता भारत भ्रमण सायकलचं केलेलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झालेली आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही त्याला खूप मदत पण करतो. हो, कशा प्रकारे मदत करतो? कशा प्रकारे म्हणजे आपला शाब्दिक सपोर्ट वगैरे करणे, कुठे काय कमी जास्त असेल ते बघणे. त्याला सपोर्ट पहिल्यापासून आहे. हो हो, जगावेगळं धाडस करण्याचं त्याच्यात हे सामर्थ्य. काय वाटतं तुम्हाला की तुमचे मिस्टर इतकं मोठं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार आहेत आणि पुढे पण डेफिनेटली करणार आहेत? येस. कसं वाटतं? ॲक्च्युली सुरुवातीला जेव्हा त्याची फॅक्टरी होती सॉक्सची आणि मी जॉब करते, शिक्षिका आहे मी, तर त्यानंतर त्यांनी फॅक्टरी बंद करून याच्यामध्ये जेव्हा जायचं सायकलिंगमध्ये निर्णय घेतला त्यावेळेला थोडंसं वेगळं वाटलं होतं की सायकलिंग करून काय होणार आहे, कोणालाही वाटणार मे बी. तर पण जेव्हा त्यांनी खरं अचीव केलं, ते तिकडे युरोपमध्ये गेले, थायलंड, मलेशिया आणि बाहेर जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांना बघितलं किंवा त्यांच्या नावावर जेव्हा रेकॉर्ड झालं त्यावेळेला खूपच आनंद वाटला मला. म्हणजे हा आनंद सांगू शकत नाही आपण शब्दामध्ये, इतका आनंद तो होता. थँक्यू सो मच की तुम्ही आलात आमच्या शोवर आणि आम्हाला खूप छान वाटतंय की आम्हाला तुम्हाला भेटायची संधी मिळाली. मी पण तुमचे खूप आभार मानतो की तुमच्या माध्यमातून मला जगासमोर तुम्ही नेताय अजून. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. वेल, ऑल द बेस्ट टू यू आणि खूप खूप शुभेच्छा युवागिरी टीमच्या तर्फे. आय विश की तू जगाच्या कोपऱ्यात तुझी सायकल जाऊन फिरवून आणशील. नक्की. विश यू ऑल द बेस्ट अँड डू वेल. आणि डेफिनेटली सायकलिंगने तुझ्या आयुष्यात एक असं वेगळं वळण दिलंय. डेफिनेटली. बरोबर. थँक्यू थँक्यू सो मच. तुमच्यातही जर असेल प्रसाद सारखा असा वेगळा स्पार्क तर आम्हाला नक्की कळवा. कुठे? फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर आणि वापरायला विसरू नका #युवागिरी. आम्ही आता आलोय महाबळेश्वर पाचगणीच्या मॅप्रो मध्ये. मला रिली जाणून घ्यायचंय की मॅप्रोची सुरुवात कशी झाली? मॅप्रो हे माझ्या आजोबांना सुरू केलेलं. ते फार्मसी चालवायचे आणि त्यांचा एक हॉबी होती का जॅम बनवायचा. होममेड जॅम असायचा. मग ते बाटलीत भरून विकत असे आणि मग ते वाढत गेलं. मग लगभग 1980 वर्षी बाबा आले आणि मग बाबांना सुरू केलं. कसं वाटलं? एकदम बनारसी आहे सर.